महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। वडगाव ग्रामपंचायतीतील नागरिकांसाठी कर्करोग दिनानिमित्त आरोग्य शिबिर, उत्स्फूर्त प्रतिसाद। रसायनी पाताळगंगा परिसरातील ग्रुप ग्रामपंचायत वडगाव आणि टाटा मेमोरियल सेंटर प्रिव्हेंटिव्ह ऑन्कोलॉजी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कर्करोग दिनानिमित्त कर्करोग जनजागृती आणि तपासणी शिबिराचे आयोजन गुरुवार दिनांक 28 रोजी वडगाव ग्रामपंचायतीच्या सभागृहात करण्यात आले होते। स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे समजते। यावेळी सरपंच गौरी गडगे व बिर्ला कंपनीचे HR प्रकाश देसाई यांच्या हस्ते श्री गणेश व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन कर्करोगावर मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी कॅन्सर प्रतिबंध व्याख्यान सांगितले। सदर व्याख्यानाचा महिलांनी लाभ घेतला। या शिबिरात महिलांची स्तनांचा कर्करोग, गर्भाशयांचा, तोंडाचा कर्करोग आदी तपासणी मोफत करण्यात आल्या। यावेळी तज्ञ डॉक्टर प्रियंका आखाडे यांनी कर्करोग आजाराविषयी मार्गदर्शन केले। या शिबिराचा वडगाव ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी दुपारी 4:30 वाजेपर्यंत लाभ घेतला। यात टाटा मेमोरियलचे डॉक्टर प्रियंका आखाडे व त्यांचे व्यवस्थापक तसेच बिर्ला कंपनीचे HR मॅनेजर प्रकाश देसाई, हरीश रावत उपस्थित होते। यावेळी सरपंच गौरी महादेव गडगे, ग्रामविकास अधिकारी रश्मी शिंदे, ग्रामपंचायत सदस्य महादेव गडगे, हरीश पाटील, राजेश पाटील, संदेश मालकर, शिवाजी शिंदे, कल्पना ठोंबरे, सारिका गडगे, प्रकाश पवार, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचत गट पदाधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतीचे चौधरी विकास पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले। प्रकाश देसाई, बिर्ला कंपनी HR मॅनेजर, रसायनी राकेश खराडे। मेडिकल चेकअप करून घ्यायला एक आपल्या मनामध्ये त्याच्यामध्ये गैरसमज असतात की मला काही निघालं तर, पण अशा प्रकारचे जर आपण चेकिंग अगोदर केलं, कर्करोग हा एका दिवसात होत नाही। डॉक्टर मी म्हणतोय त्याच्यामध्ये काही गलत असेल तर मला करेक्ट करा। एका दिवसाचा रोग नाही, तो असा काही दिवस आपण लक्ष न दिल्यामुळे वाढत जाणारा रोग आहे। सो आपण जर सुरुवातीला जर एखाद्याला झाला किंवा होण्याची शक्यता असेल तर आपण त्याच्यावरती औषध उपचार घेऊन त्याला बरा करू शकतो। म्हणून अशा प्रकारचे हे जे शिबिर आपल्यासाठी जे अरेंज केलेलं आहे त्याचा निश्चितच आपल्या लोकांना फायदा होईल। इव्हन मला वाटते आम्ही सुद्धा आमच्या कंपनीमार्फत गेल्या वर्षी तलवली आणि लोहमधील जवळजवळ 110 लोकांचं, 10 महिलांचं, बेसिकली महिलांवरती आम्ही फोकस का करतो, आपल्या खेडेगावामध्ये महिला हा नेहमी दुर्लक्षित केलेला प्रकार आहे। कारण महिला घरात मेन जर घराची जर महिला सुधारित असेल किंवा महिला सुशिक्षित असेल किंवा महिला जर निरोगी असेल तरच आपलं घर निरोगी राहतं। तुम्ही बघा कधी पण एखाद्या घरामध्ये जर एखादा पुरुष आजारी पडला तर घराचं एवढं काही मोठं गाडी रुकत नाही, पण जर महिला आजारी पडली तर निश्चितच त्या घराचं पूर्ण विस्कळीत होतं, खाण्यापिण्यापासून सगळं विस्कळीत होतं। म्हणून आमच्यासारख्या कंपनी किंवा गव्हर्नमेंट सुद्धा महिलांवरती जास्त फोकस करून अशा प्रकारच्या ज्या प्रिव्हेंटिव्ह मेडिकल चेकअप म्हणून अशा करतात ना, हा निश्चित चांगला उपक्रम आहे आणि आपण तो चांगल्या उद्देशाने त्याला सामोरं जावं। आपल्यामध्ये आता कमी महिला आहेत, पण वाटते अजून महिलांना तुम्ही हा संदेश द्या, देत आहेत हा संदेश इथे जे बसलेत प्रातिनिधिक स्वरूपात ज्या महिला आहेत त्यांनी आपल्या शेजाऱ्यांना पाजाऱ्यांना द्या की या आणि चेकिंग करून जा। याची कॉस्ट जर आपण बघितलं, जर आपण स्वतः जाऊन एखाद्या दवाखान्यात जर याची टेस्ट करायची म्हटलं तर किमान जसं मॅडम सांगितलं की 10 ते 15 हजार रुपयाचा खर्च आहे। सो एक तर खर्चाची बाजू आपल्या शरीराच्या किंवा हेल्थच्या पुढे काहीच नाही, पण आपल्यामधले किती लोक त्याला अफोर्ड करू शकतात। काही गरीब लोक असतील ते त्या गोष्टीला त्यांना एवढं परवडणारं नसतं, म्हणून बऱ्याच अंशी लोक असल्या टेस्टकडे जात नाहीत। नॉर्मल आपण रक्त, लघवी वगैरे चेक करून घेतो, पण ह्या असल्या मोठ्या ज्या तपासण्या असतात त्या आपण करत नाही खेडोपाडी, आणि त्याचा परिणाम असा होतो की मग आपल्याला ज्यावेळेला ते कॅन्सर सेकंड, थर्ड किंवा फोर्थ स्टेजला जातो त्यावेळेला माहीत पडतं आणि मग त्याला उपाय राहत नाही आणि मग त्यावेळेला आपल्याला त्या माणसाचा जीव गमवावा लागतो। तर अशा घटना टाळण्यासाठी आपण अशा प्रकारचे उपक्रम गव्हर्नमेंट, ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती किंवा आमच्यासारख्या ज्या कंपन्या CSR मार्फत करतात त्याचा निश्चित फायदा आपल्या लोकांना होईल आणि त्यासाठी आपण पण एक पाऊल पुढे येऊन या पूर्ण
जे काही अरेंज केलेलं आहे आज ग्रामपंचायत त्याचा फायदा घ्या आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना पण त्याचा फायदा घ्यायला सांगा. एवढं बोलून मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.